जय श्रीराम. दौंड शहरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मुस्लिम बहुल भागामध्ये, कसाई गल्लीमध्ये आणि नदीपात्राच्या परिसरामध्ये छोटे मोठे असे एकूण 8 बेकायदेशीर कत्तलखाने होते. आणि या कत्तलखान्यामध्ये दररोज शेकडोंच्या संख्येमध्ये गाई बैलांची कत्तल केली जायची. कत्तल केलेलं मांस या आलिशान कारमध्ये, त्याचप्रमाणे टेम्पोमध्ये भरून हे पुणे शहरातील विविध मुस्लिम बहुल भागामध्ये विक्री करण्यासाठी पाठवलं जायचं. पोलिसांच्या मदतीने त्या ठिकाणी गेल्या 2 वर्षभरामध्ये तब्बल 58 गुन्हे नोंद केलेत आणि हजारो गोवंशाचे प्राण त्या ठिकाणी वाचवण्यात यश मिळालं. त्याचप्रमाणे शेकडो टन गोमांस देखील जप्त करून गोमाफियांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात आली होती. त्याचप्रमाणे जे कुख्यात गोमाफिया आहेत अशा कसायांवर देखील तडीपारी करण्याची देखील पोलिसांनी या ठिकाणी कारवाई करण्यात आली होती. तरी देखील दौंड शहरातील गोवंशाची कत्तल मात्र थांबायचं नाव घेत नव्हतं. म्हणून मागच्या महिन्यामध्ये आम्ही दौंड नगर परिषदेला माननीय मुख्याधिकारी साहेबांशी समक्ष भेट घेऊन त्यांच्याकडे एक लेखी निवेदन दिलं आणि शहरातील सर्व अनधिकृत कत्तलखाने तातडीने उद्ध्वस्त करण्यात यावेत अशी आम्ही त्या ठिकाणी त्यांच्याकडे मागणी केली होती. कायदेशीर प्रोसेस सगळी पूर्ण झाल्यानंतर येत्या मागील सोमवारी 11 मे रोजी दौंड नगर परिषदेने मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये शहरातील सर्व अनधिकृत कत्तलखाने JCPच्या साहाय्याने पूर्णपणे तोडून टाकले. ज्या ठिकाणी सिमेंटच्या कोब्यांवर गायला आडवं पाडून कापलं जायचं ते सिमेंटचे कोबे देखील JCPच्या साहाय्याने नांगरून टाकलेत. जे बाबळीच्या झाडीमध्ये झाडांचा आधार घेऊन जे कत्तली केल्या जायच्या किंवा जनावरं बांधली जायची ते देखील बाबळीची झाडी पूर्णपणे येत्या 4-8 दिवसामध्ये पूर्णपणे असे सपाट प्लॉट त्या ठिकाणी करण्यात येणार आहे. नेमकी या निमित्तानं अनेक पुणे जिल्ह्यामध्ये जे कत्तलखाने आहेत त्या संदर्भात नेमकी तुमची भूमिका काय असणार? इतर ठिकाणी जे कत्तलखाने आहेत ज्या ज्या ठिकाणी अनधिकृत कत्तलखाने आहेत, ज्या ज्या ठिकाणी बेकायदेशीरपणे गोवंशाची कत्तल केली जाते, महाराष्ट्रामध्ये गोवंश हत्याबंदी कायदा लागू आहे आणि कुठल्याही ठिकाणी गायी बैलांच्या कत्तलीला बंदी असताना देखील कसाई प्रशासनाच्या नाकावर टिचून या ठिकाणी गोवंशाची कत्तल करतात. तर असे सर्व बेकायदेशीर कत्तलखाने महाराष्ट्रातील उद्ध्वस्त करण्यासाठी आम्ही नेहमी कायदेशीर मार्गाने प्रयत्न करत आहोत.